पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांची निवासस्थानी भेट घेत भाजप प्रवेशाची चर्चा केली। जयश्रीताई पाटील यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं। तर मदनभाऊ पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये अंतर पडू देणार नाही, शेतकरी बँकेच्या कायदेशीर विषयात कायदेशीर मदत करू अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली आहे। काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर जयश्रीताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। मात्र जयश्रीताई पाटील यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रवेशाची ऑफर दिली। त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सोमवारी जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थानी गेले व भेट घेतली। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, माजी महापौर किशोर जामदार, विजय धुळुबुळू, कांचन कांबळे, किशोर शहा आदी जण उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, जयश्रीताई पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली। त्यांनी मदन भाऊंच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं आश्वासन दिले। त्यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत हा पक्ष प्रवेश होणार आहे। जयश्रीताई पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जिल्हा नियोजन समितीसह जिथे जिथे सत्तेचं वाटप आहे तिथे पुरेशी संधी देणार आहे। भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला पक्षाने काही ना काही दिलंय, सन्मानाने वागवलं असंही पालकमंत्री पाटील यांनी सांगितलं। जयश्रीताई पाटील यांना 100% पक्षात न्याय दिला जाईल अशी ग्वाही दिली आहे। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेचर कल्चर एकच आहे, ते म्हणजे सामान्य माणसांसाठी काम करणं। त्यामुळे वसंतदादांच्या घराण्यातील कोणीतरी आपल्या पक्षात पाहिजे ही आमची खूप वर्षांपासूनची इच्छा होती। जयश्रीताईंनी आता प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। खासदार विशाल पाटील सकाळीच एका कार्यक्रमात भेटले, त्यांना तुमच्याच घरी निघालोय असं सांगून जयश्रीताईंच्या घरी आलो। त्यांनी जा म्हणून सांगितलं, पण मला प्रत्यक्षात खासदार विशाल पाटील यांच्या घरी जायचंय। विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाची माझी ऑफर आजही कायम आहे। त्यांचे बंधू प्रतीक पाटील यांच्या पक्षप्रवेशाची आम्ही वाट पाहत आहे, अन्यथा आम्ही 2029 आमचा उमेदवार तयारी करू। देवेंद्र फडणवीस काहीही करू शकतात असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले। खासदार विशाल पाटील हे आततायी असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय। विजय बंगल्यावर प्राथमिक स्वरूपात जयश्रीताई पाटील यांचे भाजपमध्ये स्वागत केल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी खासदार विशाल पाटील यांना थेट इशारा दिला। जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय अनैसर्गिक आहे। लोकांना त्यांचा हा निर्णय रुचणार नाही। काँग्रेसच्या विचारधारेच्या विरोधात त्यांनी जाऊ नये अशी आमच्या कुटुंबाची इच्छा आहे। भाजपमध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी कोणाच्या दबावाने घेतला हे त्यांच्याशी बोलल्यावरच कळेल असं मत सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केलं आहे। विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केल्यानंतर जयश्रीताई पाटील यांना काँग्रेसने पक्षातून निलंबित केलं होतं। त्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांच्या चर्चाही अंतिम टप्प्यात आल्या असतानाच त्यांनी अचानकपणे भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी श्रीमती पाटील यांची त्यांच्या विजय बंगल्यावर जात भेट घेतली, त्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग खुला केला। बुधवारी मुंबईमध्ये त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे। याबाबत खासदार विशाल पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय अनैसर्गिक युती ठरेल। त्यांनी कोणाच्या दबावातून हा निर्णय घेतला माहीत नाही, पण लोकांना हा निर्णय रुचणार नाही। वसंतदादा घराणे काँग्रेसच्या विचारांशी ठाम आहे। या विचारांच्या विरोधात त्यांनी जाऊ नये अशी कुटुंबाची इच्छा आहे। याबाबत त्यांच्याशी चर्चा करू असंही खासदार पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं। दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्यालाही भाजप प्रवेशाची ऑफर दिली आहे, पण आपण कुठेही जाणार नाही असंही खासदार पाटील यांनी सांगितलं। तासगाव तालुक्यातील तुर्ची गावाला जोडणाऱ्या पुलावर सोमवारी 5 मेंढ्यांसह मेंढपाळ पाण्याच्या गतीमुळे वाहून गेलाय। मात्र उपस्थित लोकांनी प्रसंगावधान राखत पाण्यात उड्या घेत मेंढ्यांसह मेंढपाळाला वाचवले। ही घटना सोमवारी सायंकाळी 6च्या दरम्यान घडली। मिळालेल्या माहितीनुसार आटपाडी भागातील काही मेंढपाळ हे तासगाव तालुक्यात मेंढ्या चरण्यासाठी गेले काही महिने फिरत होते। सोमवारी सायंकाळच्या दरम्यान ते पलूसकडून तासगावकडे येत होते। येरळा नदी पात्रातील तांदळे वस्ती नजीकच्या पुलावर नदीला पूर आल्याने गुडघाभर पाणी होतं। यावेळी मेंढपाळाने आपल्या मेंढ्यांसह नदीवरील पूल पार करण्याचा प्रयत्न केला। नदीत पुलावर निम्म्यापर्यंत आल्यावर पाण्याचा प्रभाव जास्त ओढू लागला। यावेळी अचानक काही मेंढ्या पाण्यात पडल्या, तर काही मेंढ्या वाचवण्याच्या नादात मेंढपाळही पाण्यात पडला। तर त्या अचानक घडलेल्या या घटनेने घाबरलेल्या मेंढपाळाने आरडाओरडा केला। यावेळी बाजूच्या उपस्थित लोकांनी नदीपात्रात उड्या घेत मेंढ्यांचं मेंढपाळाला काठाला आणलं। मात्र उपस्थित मंडळी नसती तर मोठी दुर्घटना घडली असती असं बोललं जातंय। दैव बलवत्तर म्हणून मेंढ्यांसह मेंढपाळाला सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय।
महापालिकेच्या शाळांमध्ये कौशल्य व गुणवत्ता विकासासाठी आवश्यक असणारी पुस्तके व मुलांसाठी लागणारी खेळणी उपलब्ध करून देऊ. शाळेच्या आणखी काही मागण्या किंवा समस्या असतील तर पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन तातडीने निर्णय घेऊ अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. शैक्षणिक वर्षारंभ निमित्त महापालिका शाळा क्रमांक 7 सांगली येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यांनी नव्याने दाखल होणाऱ्या चिमुकल्यांचं पुस्तक व गुलाब पुष्प देऊन स्वागत करत त्यांच्याशी मुक्त संवाद साधलाय. मुलांशी गप्पा मारताना त्यांनी प्रश्न विचारले व बक्षीस म्हणून चॉकलेटचं वाटप केले. हा क्षण मुलांसाठी आनंददायी ठरलाय. तसेच मोफत गणवेश व पुस्तके वितरित करण्यात आली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, शेखर इनामदार, मुख्याध्यापिका स्मिता सौंदते यांच्यासह महापालिका माजी पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, महापालिका शाळा 7 सांगली ही केवळ शाळा न राहता एक प्रेरणादायी सामाजिक चळवळ ठरली आहे. विश्रामबाग सारख्या मध्यवर्ती ठिकाणी असणारी ही शाळा अल्पावधीतच गुणवत्तेची नवी उंची गाठत आहे. या शाळेची कामगिरी ही खरोखरच कौतुकास्पद आहे. महापालिकेच्या शाळा ही दर्जेदार शिक्षण आणि सुविधांद्वारे प्रेरणा निर्माण करू शकतात, हे शाळा नंबर 7 ने दाखवून दिले. शैक्षणिक सुविधा व चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी असं आवाहन त्यांनी केलं. विद्यार्थ्यांची नियमित हजेरी व वेळेवर उपस्थिती यावर लक्ष द्या. शाळेच्या 200 मीटर परिसरात अंमली पदार्थ, तंबाखू विक्री केलेली आढळल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकास बडतर्फ केलं जाईल. शैक्षणिक वर्षारंभी शाळेच्या स्वतःचा पॅटर्न तयार करावा असं आवाहन त्यांनी केलं. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने पोलीस त्यांच्या ठाण्याच्या हद्दीतील अंमली पदार्थ, गांजा विक्री आणि वितरण करणाऱ्या टोळ्यांवर सातत्याने कठोर कारवाई केली आहे. त्यांच्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नशामुक्ती अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथकाचे बक्षीस देऊन सत्कार केलाय. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या सांगली जिल्हा पालकमंत्री पदाच्या पहिल्या भाषणामध्ये जाहीर केल्याप्रमाणे नशामुक्त अभियानाअंतर्गत कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम देण्याचं जाहीर केलं होतं. सदर जाहीर केल्याप्रमाणे पालकमंत्री पाटील यांनी सांगली जिल्हा पोलीस दलातील नशामुक्त अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे सर्व अंमलदार व अधिकारी यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, विटा पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान केला. विशेष म्हणजे पालकमंत्री यांनी सदर बक्षीस म्हणून देण्यात आलेले धनादेश हे अधिकारी व अंमलदार यांच्या पत्नींच्या नावे देऊन कुटुंबियांचा देखील एक प्रकारे सत्कार केला. सदर सन्मान कार्यक्रम हा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात DPDC मीटिंग दरम्यान घेण्यात आला. सदर कार्यक्रमास पालकमंत्री व जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांनी पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांचे व पोलीस दलाच्या कामगिरीचं कौतुक केले. नव्या शैक्षणिक वर्षारंभापासून विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी राबवा, शिस्त, वेळेचे महत्त्वांसह तंबाखू व अंमली पदार्थ व्यसनांपासून दूर राहणं यांचं महत्त्व रुजवा. उत्तम शैक्षणिक सुविधा व चांगले संस्कार यातून आदर्श पिढी घडवावी असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. बामणोली जिल्हा परिषद शाळेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. तसेच मोफत गणवेश व पुस्तके वितरित करण्यात आली. या प्रसंगी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, तृप्ती धोडमिसे, महेश चौथे, मोहन गायकवाड उपस्थित होते. दरम्यान जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि विना अनुदानित शाळा सुमारे 3000 शाळा उन्हाळी सुट्टीनंतर सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या 1686 शाळांसह अनुदानित, विना अनुदानित अशा 3000 शाळेची घंटा सोमवारी वाजली. शाळेत वाजत गाजत आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा दाखल पात्र मुलांपैकी तब्बल 14494 विद्यार्थ्यांनी श्री गणेशा केला. मागील 1.5 महिने उन्हाळी सुट्टी असल्याने शाळा आणि शाळेचा परिसर ओस पडला होता. मात्र नव्या शैक्षणिक वर्षाचा सोमवारपासून प्रारंभ झाल्याने ज्ञान मंदिरे विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजली होती. शाळेची रंगरंगोटी सजावट करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्याच दिवशी 14494 विद्यार्थी दाखल झाले. काही शाळेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. जिल्हा नियोजनच्या समितीच्या या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना, बाह्य क्षेत्रातील योजनांचा सन 2025 ते 26 साठी 62 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. गतवर्षीपेक्षा 59 कोटी रुपयांची यामध्ये वाढ झाली आहे. यातून दर्जेदार कामे होतील अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. दरम्यान प्रत्येक आठवड्याला 4 विभागांचा आढावा घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सन 2024 ते 25 मध्ये जिल्ह्यासाठी 573 कोटींचा निधी मंजूर होता, त्यापैकी 570 कोटींचा निधी खर्च झालाय. आता 2025 ते 26चं नियोजन करण्यात आले. या आर्थिक वर्षात 59 कोटी रुपयांचा वाढीव निधीस मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 545 कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम 86 कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी 1,29,00,000 असा 632 कोटींच्या निधीस समितीने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात सुरू असलेली विकास कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्याबरोबरच ती मुदतीत पूर्ण व्हावीत. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्याचा चौफेर विकास व्हावा या दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वयाने विकास कामांचा चांगला आराखडा प्रस्तावित करावा. प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रस्तावित कामांच्या तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. पावसाळा संपताच कामांचे कार्यादेश दिले जातील, यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं. गेले 2 दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानंतर रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय. सोमवारी पहाटे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यास पावसाने झोडपून काढले. चरण मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मिरज, तासगाव, कडेगाव, कवठेमंकाळ तालुक्यातही अनेक ठिकाणी पाऊस झालाय. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली, मात्र पावसाचं वातावरण राहिलं. दरम्यान संततधार पावसामुळे शेतीच्या कामात पुन्हा खंड पडल्याचं चित्र आहे. जिल्ह्यात 2 दिवसाचा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा पाऊस सुरू झाला. पहाटे पावसाचा जोर वाढला. जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. शिराळा तालुक्यातील चरण मंडळात अतिवृष्टी झाली. तिथे तब्बल 65.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोकरूड, शिराळा, शिरसी, सागाव आणि मांगले परिसराला पावसाने झोडपलं. पावसाचा जोर मोठा असल्याने ओढे नाले ओसंडून वाहत होते. वाळवा तालुक्यातील कोरेगाव, कुरळप, तांदुळवाडी, पेठ, कासेगाव, आष्टा, कामेरी आणि चिकोडे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पलूस तालुक्यातील भिलवडी, नागठाणे, कुंडल, दुधोंडी, अंकलखोप याही परिसरात जोराचा पाऊस झालाय. कडेगाव तालुक्यात वांगी, नेवरी, चिंचणी परिसरात चांगल्या पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील मांजर्डे, विसापूर, सावळज, वायफळे या परिसरात पाऊस झालेला आहे. मिरज पश्चिम भागातही पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर पावसाने उघडीप घेतली होती, मात्र ढगाळ वातावरण होतं. संततधार पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा शेतीच्या कामात खंड पडल्याचं चित्र आहे. सांगली शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. सकाळपासून पावसाच्या सरी बरसत राहिल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या, मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशीच विद्यार्थ्यांना पावसात भिजावं लागलंय. शहरातील स्टेशन चौक, मारुती रोड, काँग्रेस भवन, स्टँड परिसरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले. जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेती कर्जाची वसुली सुरू केली असून जून अखेर 90% वसुली करण्याचं उद्दिष्ट आहे. जूनच्या मध्यापर्यंत 70% वसुली केली होती. उर्वरित 15 आठवड्यात आणखी 10 ते 15% वसुली करण्याचं बँकेसमोर आव्हान आहे. शेतकऱ्यांनी जून अखेर कर्ज भरणा करावा, त्यामुळे त्यांना 0% या सवलतीचा लाभ मिळेल असं आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केलंय. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेती कर्जाच्या वसुलीची मुदत जून अखेर असते. बँकेची शेती कर्जाची जून 2025 अखेरची वसूलपात्र रक्कम 2,372 कोटी 32 लाख इतकी आहे. यातून चालू वर्षी 1,882 कोटी 74 लाख व थकबाकी 489 कोटी 57 लाख रुपये आहे. मे अखेर चालू व थकबाकी मिळून 14,965 कोटी 64 लाख वसूल झालेत. एकूण वसूलपात्र रकमेच्या 68% वसुली होती. 15 आठवड्यामध्ये आणखी 7 ते 8% वसुली झाली असून एकूण वसुली 70% पोहोचली आहे. शेती कर्जाच्या वसुलीसाठी जून अखेरची मुदत असून या मुदतीत 90% कर्ज वसुलीचं उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार वसुलीचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक तालुक्यात बँकेचे प्रमुख अधिकारी जाऊन वसुलीचा आढावा घेत आहेत. वसुलीसाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून यामार्फत वसुलीला गती देण्यात आली आहे. थकबाकीदारांनी मुदतीत कर्ज भरून लाभ घ्यावा, अन्यथा जादा व्याजाचा भुर्दंड भरावा लागणार आहे. त्याशिवाय त्यांच्यावर नियम 101 अनुसार कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे. सध्या वसुलीला प्रतिसाद मिळतोय. बँकेचे अधिकारी सुट्टीच्या दिवशीही वसुलीच्या कामात आहेत.